पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की जय, संतन की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय, स्वामी समर्थ महाराज की जय. सोहम हंसा तत्वमसी, ते तत्व तू आहेसी, विचार करू पाहता ऐसी स्थिती सहजची होते. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ध्यानमूलं गुरुमूर्ती, पूजामूलं गुरुपदं, मंत्रमूलं गुरुवाक्य, मोक्षमूलं गुरुकृपा. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वासना मात केला. जयाचे मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार माझा श्री ब्रह्मचैतन्य मूर्ती. ध्यानमूलं गुरुमूर्ती, पूजामूलं गुरुपदं, मंत्रमूलं गुरुवाक्य, मोक्षमूलं गुरुकृपा. शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकासारखा जगमान्य झाला, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. सोहमहंसा तत्वमसी, ते तत्व तू आहेसी, विचार करू पाहता ऐसी स्थिती सहजची होते. स्वामी समर्थ रामदास स्वामी या ओवीत असे सांगतात का ते जे ब्रह्म आहे, ते तत्व आहे, ते तूच आहे आणि तू आहे ना तेच तत्व आहे, अशी असा याची जाणीव आपल्याला सद्गुरू करून देतात. कारण जेव्हा ते आपल्याला अनुग्रह वगैरे देतात, त्याच्यातून आपल्याला आपण चिंतन करतो, त्यातून आपल्याला सारासार विचार करतो. म्हणजे जसं जसं विचार करू ना तसं तसं आपल्याला याची जाणीव होती का ते तत्व आहे ना तेच आपण आहे. म्हणजे ते तत्व निर्गुण निराकार आहे, त्याला रंग नाही, रूप नाही, नाही वर्णछाया असं आहे. पण सुरुवातीला आपल्याला सगुणालाच भजावं लागत. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी अति आणावे, संताया भजावे सर्वस्वेसी. ते ज्ञान माऊली ज्ञानेश्वरी त्या तत्वाला ज्ञान असं म्हणतात. पण आपल्याला भाऊ ते नाम म्हणतात आणि ते नाम आपल्याला, त्या नामाचं चिंतन आपल्याला करायला लावतात. आणि त्याची जाणीव आपल्याला करून देतात की ते तत्व तूच आहे म्हणून. कारण की हा सगळा अट्टहास, सकाळी काकडा, कीर्तन, हरिपाठ हे सगळं त्याच्यासाठी चालू आहे. प्रत्येक जण त्याच आपल्याला त्याच तत्वाची ओळख करून देते, सारखं सारखं स्वरूपाच्या ठिकाणी जागा करून देते आपल्याला की बाबा तुझे माणूस नसून ते तत्व आहे, तू स्वतः देव आहे याची जाणीव ते आपल्याला करून देतात. यावर्षी मेळावा भाऊंना विचारलं, भाऊ आपल्या घरातून कोण कोण जाणार आहे म्हटलं मेळाव्याला. भाऊ म्हणे यावर्षी कोणत्याच मेळाव्याला जायचं म्हणे यावर्षी. एक तळमळ राहते प्रत्येक वर्षी, कारण की वर्षभर यायला नाही भेटत इकडं. ती तळमळ ना इथं आणते, कोणाच्या मार्फत आणते. घरचे सगळे म्हणत होते घरी काय राहत आहे, कशाला जाते, तो सगळं इथं. पण एक तळमळ राहते, ती तळमळच इथे घेऊन येते माणसाला. आजपर्यंत ना सगळ्यात मोठा अनुभव जर आला असेल ना, फक्त ही माळ
आणि नामावरचा विश्वास. बाकी तो जर असला ना तरच माणूस स्टेबल राहतो. नाहीतर इतक्या दिवस ह्या प्रसंगात आहे ना, मी तर म्हणते घरच्यांना ऍडमिट करावं लागलं असतं, पण ह्या तत्वामुळे ना सगळे स्टेबल आहे. आणि ना सगळी ना भाऊंचीच कृपा आहे. काय सांगू आता संतांचे उपकार, माझं निरंतर जागविती. काय देऊ त्यासी व्हावे उतराई, देवी तो आबाई जीव थोडा. त्यांचे इतके उपकार आहे ना आपल्यावर, ते कोणत्याच ऋणातून मुक्त नाही होता नाही येणार त्यांच्या त्याच्यात. एकच माग नाही फक्त त्यांच्याकडून आता, देवा ताईसा करी उपकार, देवा ताईसा करी उपकार. मग देहाचा विसर, देहाचा विसर पाडी माझ, तरीचा हा जीव सुख पावे माझा, तरीचा हा जीव सुख पावे माझा. बरे केशी राजा, बरे केशी राजा कळो आले, तरीचा हा जीव सुख पावे माझा, तरीचा हा जीव सुख पावे माझा. ठाव देई चित्ता राख पाय पाशी, ठाव देई चित्ता राख पाय पाशी. सकळ वृत्तीसी, सकळ वृत्तीसी अखंडित, तरीच हा जीव सुख पावे माझा, तरीच हा जीव सुख पावे माझा. आस भय चिंता लाज काम क्रोध, आस भय चिंता लाज काम क्रोध. तोडवा संबंध, तोडवा संबंध यांचा माझा, तरीच हा जीव सुख पावे माझा, तरीच हा जीव सुख पावे माझा. मागणे ते हेची आहे आता, मागणे ते हेची आहे आता. नाममुखी संत, नाममुखी संत संग देई, तरीच हा जीव सुख पावे माझा, तरीच हा जीव सुख पावे माझा. दुःख म्हण नको वरभंग देवा, दुःख म्हण नको वरभंग देवा. घे माझी सेवा, घे माझी सेवा भाव शुद्ध, तरीचा जीव सुख पावे माझा, तरीचा हा जीव सुख पावे माझा. सद्गुरुनाथ महाराज की. पुंडलिका वरदहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय.
जीवनामध्ये अनुकूल प्रतिकूल ज्यावेळेस आपल्यावर प्रसंग येतात त्यावेळेस हा वास्तव परमार्थ आपल्या जीवनामध्ये आपल्याला ब्रह्मचैतन्य महाराज सांगतात, वेदांत आपल्या जीवनात आला पाहिजे. वेदांत सांगण्याकरता नाही आहे, वेदांत हा आपल्या रोजच्या जीवनात उतरला पाहिजे. म्हणून त्यांच्या जीवनामध्ये एक फार मोठी शक्ती निर्माण झालेली, ती फार मोठी कृपा असते. त्या प्रसंगांना आपल्याला तो आधार भेटत असतो की त्यांनी वास्तवात उतरवले. कृपा एक बस सांग. सुंदर अशी प्रवचन सेवा केली, धन्यवाद. आपल्याकडे त्या मीनाक्षीताई गोरडे बाबांच्या कन्या आलेल्या आहेत ना, का गेल्या का? बरं, आपल्याला 6 वाजेपर्यंत आवरायचं आहे. हा, ते शीतलताई डोंगरे एक थोडं बोलायचं आहे त्यांना.